कसे आहेत मित्रांनो, मजेत ना असेल मध्ये तर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुम्हाला सुख समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना. आणि नवीन वर्षाची सुरुवात इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओने दणदणीत करावी यासाठी मी आणि प्रथमेश आलो आहोत प्रथमेशच्या काकाकडे, मंगेश काका ना, मंगेश काकांकडे. आणि याने कातळ जमिनीत थोडीफार माती जी या ठिकाणी असते त्या ठिकाणी भाजीपाला लावून त्याचं उत्पन्न हा मंगेश काका घेत आहे. तर हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ जास्तीत जास्त युवकांपर्यंत, शेतकऱ्यांपर्यंत पोचावा की कातळ जमिनीत देखील तुम्ही शेती करू शकता, याच अनुषंगाने आजचा आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तर मित्रांनो, तुम्ही आजूबाजूचा जो परिसर बघताय हा जास्त करून तुम्हाला कातळच दिसतंय. ही जी आंब्याची लागवड केली जाते ती माती आणून मग टाकली जाते ना. आणि आज आपण जे बघणार आहोत ती कातळ जमिनीमध्ये, कातळ जमीन पूर्ण खालची. ओके. वरती 4 इंचाची मातीचा थर आहे बघ. अच्छा. आणि ती माती वापरून ही शेती केलेली आहे. ओके. आणि आजची माहिती मंगेश काकाची मिसेस म्हणजे माझी काकी देणार आहे. अच्छा. ती लग्न अगोदर मुंबईत वाढलेली, शिकली. ओके. त्यामुळे ती लग्नानंतर इथे येऊन ह्या सगळ्या गोष्टी आता ती करते 10 वर्ष 15 वर्ष. तर नक्कीच हा व्हिडिओद्वारे आपण अजून एक मेसेज देणार आहोत की जर तुमचा भाचा, भाची किंवा तुमचा पुतण्या असेल जो मुंबईला कामासाठी येत असेल 10-15 हजार नोकरीसाठी, तर त्याला सांगा की जी आपल्या गावातली जी जमीन आहे त्या जमिनीमध्ये तुम्ही अशा प्रकारची शेती करून तुमचा उदरनिर्वाह, रोजगाराची संधी तुम्हाला मिळू शकते, उदरनिर्वाह करू शकता. तर हा देखील आपण मेसेज या व्हिडिओद्वारे नक्कीच देणार आहोत. तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि या सगळ्याची माहिती घेऊया. नमस्कार ताई, स्वागत आहे तुमचं मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा. आणि नवीन वर्षाचा पहिला व्हिडिओ हा इन्फॉर्मेटिव्ह व्हावा यासाठी आज आम्ही तुमच्यापर्यंत येऊन पोचलेलो आहोत. आपल्या आजूबाजूला बघताय तर सगळी कातळ जमीन आपल्याला दिसते. आणि या कातळ जमिनीमध्ये थोडीफार जिथे माती आहे त्या ठिकाणी तुम्ही अगदी नंदनवन फुलवलेलं आहे, तुम्ही शेती करताय किंवा भाजीपाला लावताय. तर याच्यामध्ये कुठला कुठला आपण भाजीपाला लावलेला आहे? प्रथम तुम्हाला पण नवीन वर्षाची शुभेच्छा. धन्यवाद. आम्ही सिमला मिरची लावली आहे, कलिंगड आहे, वाली आहे, टोमॅटो, वांगी, अच्छा, थोडीफार भेंडी आहे, ओके, आणि भोपळा, वाल, असं थोड्या भरपूर काही काय लावलेलं आहे. मिक्स. बरोबर. आणि सुरुवातीलाच मी सांगितलं की ही जी शेती करतो ती आपण ऑर्गॅनिक करतो, सेंद्रिय शेती करतो. इथे कुठलाही रासायनिक खताचा वापर केला जात नाही. तर आपण कुठली कुठली खतं यासाठी वापरतो? गोवर, शेणखत वापरलं. अच्छा, शेणखत वापरलेलं. आणि कीटकनाशकांसाठी आपण कसली फवारणी करतो? आम्ही हे केलेलं आहे, तयार केलेलं आहे. गोमित्र 10 लिटर गोमित्र, हळद आणि गूळ आणि एरंडेल तेल हे सगळं पाण्यात मिक्स करून 200 लिटर पाण्यात मिक्स करून तुम्ही फवारणी करतो. पण याचा इफेक्ट चांगला होतो आहे. ओके. ज्या वालींना फुलं आली आहेत, वाली पण मोठे झालेले आहेत. तर आता आपण काय काय शेती केली आहे त्याबद्दलची माहिती जाणून घेऊया. तर रेणुकाताई, पहिला आपण कुठली भाजी बघणार आहोत? आम्ही सिमला मिरची बघू. अच्छा, शिमला मिरची. ओके. तर ही शिमला मिरचीची किती दिवसाची रोप आहेत? ही आता 30 होऊन गेले. अच्छा. आणि याला भाजी पण लागलेली आहे? भाजी पण लागली आहे. ओके. फळ पण प्युअर ऑर्गॅनिक आहे. ओके. पहिलाच आमचं. अच्छा, ओके. आणि ही जी माती आहे ती कातळावरची जी उरली कातळावरचीच आहे. हो, त्याचे हे तुम्ही वाफे बनवले आहेत. अरे वा. आणि त्याच्यात गोवर वगैरे घालून रोपं लावली. एक भाजी काढून दाखवू शकता तुम्ही? हा, याचं उत्पन्न घेतलं तुम्ही? नाही, अजून घेतलं नाही, पहिलंच हे चालू आहे. ओके. म्हणजे आता ही नवीन 30 दिवसाचीच रोप आहे. ओके. आणि ही तुम्ही नर्सरीमधून आणून इथे लावली? हे देखील ऑर्गॅनिक आहे. ओके. आणि त्यातल्या त्यात आम्ही हे मिरचीचं अवन पण लावलं. अच्छा, मध्ये ही आपली हिरवी मिरची. हिरवी मिरची आपली. हे अल्कोल आहे, अल्कोल पण लावला त्याच्यामध्ये. म्हणजे प्रत्येक प्रकारची भाजी या वाफ्यांमध्ये आहे. मध्ये लाल भाजी टाकलेली आहे. बरोबर. म्हणजे मूळ आहे ती शिमला मिरची आहे आणि त्याच्यामध्ये अल्कोल, मिरची अशा देखील रोपं आपण लावलेली आहे. पुढे जाऊया आपण. पुढे जाऊ, चला. हा, त्याच्यात टोमॅटो आहे थोडे. ओके. टोमॅटो पण धरलेले आहेत. अच्छा, चालू ही आहे. किती दिवसाची रोप आहे?
सेम लावलेली आहे अच्छा. तेव्हाच लावलेली. हा बघा ही 30 दिवसाचीच रोप आहे टोमॅटोची. तर टोमॅटो पण धरायला सुरुवात झालेली आहे. सुरुवात झालेली आहे. ओके, हे बघा टोमॅटो आहे. सुंदर. ही आणि कुठली रोप आहे? ह्या वांगी आहेत, ही आम्ही रोपं तयार करून लावली. अच्छा, ही वांग्याची तुम्ही रोपं तयार करता. हा तर आता ही जी वांग्याची रोपं आहेत ही किती दिवसाची आहेत? 30-40 दिवसाची 30-40 दिवसाची आहेत आणि आता ह्याला फुलं फुलं यायला यायला लागली. लागली आहेत. म्हणजे एक 40-50 दिवसानंतर त्याला वांगी धरायला वांगी सुरुवात धरायला होते. सुरुवात होती. ही पण ऑर्गॅनिक आहेत. हा. आणि ही जी आता आपण जी भाजी पिकवतोय ही कुठे आपण विक्री करतोय? हे मालवण लोकल. लोकल मध्ये. जर लोकल कोण विकणारे असेल तर ते तुमच्याकडनं येऊन भाजी घेऊ शकतात. हो. किंवा आपल्या मालवण स्थित कोणाला जर भाजी पाहिजे असेल हा. तर ते नक्कीच तुमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात. म्हणजे त्यांना ऑर्गॅनिक, प्युअर ऑर्गॅनिक, फ्रेश भाजी मिळणार. तर ही कुठली रोप आहे? वरण आहे आपला बाजारचा मिळतो तो. अच्छा, हे वरणे. हा ओके. तर ह्याचे शेंगा तयार झालेले आहेत. हा झाले. ओके. मग ह्या पण तुम्ही बाजारात विक्रीसाठी घेऊन जाणार? हो 20%. अच्छा. त्यात हे आतमध्ये बघा मित्रांनो, जे आपण वरणे आहेत, वरण्याचे आपण काय बोलतो त्याला? पावटा. पावटे. तर पावटा पण लावलेला आहे. हा एवढ्याच परिसरात लावलाय का? हा खाली आहे तो. अच्छा, खाली पण आहे. आणि त्यातल्या त्यात भैमुख पण घातलेले आहेत अच्छा, त्याच्यामध्येच घातलेले आहे. मध्येच. हे बघा, या वरण्याच्या शेंगा, पावट्याच्या शेंगा अशा असतात. इथे पण आहे. कलिंगड त्यातच घातलेलं आहे. ओके. आणि हे समोरचे दिसतंय हे ते वेलवर्गीय वालीचे, त्याचं उत्पन्न घेऊन घेऊन झाले. आता त्यामध्ये वालीच्या पण आहेत. चवळी आणि घालायची. तिथे आता वाली काढून चवळी घालणार. चवळी घालायची. मग चवळीला पण असंच वेलवर्गीय? नाही कमी आहे. कमी हाईटला. आपण पाला काढायचा मग तो कमी होणार. अच्छा. तेवढी उंची राहते. तर ही काय म्हणाला तुम्ही? वाली. वालीला असं हे करावं लागतं, माटाव टाईप करावं लागतं. चढवावं लागतात वाली. तर ताई, ही वालीची काल हार्वेस्टिंग झालेली आहे, म्हणजे वाली काढून घेतलेल्या आहेत भाजी. पण काही ठिकाणी आहेत त्या मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो, की सेंद्रिय शेती करून, म्हणजे कुठलंही रासायनिक खत न वापरता देखील ना, की या जर ह्याची लांबी बघितली, तुमच्या हातातली लांबी दाखवा, जवळजवळ 1.5 फुटाची ही वालीची लांबी आहे. म्हणजे बघा की तुम्ही असं नाही आहे की तुम्ही रासायनिक खतांमध्येच भरपूर काही उत्पन्न घेऊ शकता. पण तुम्ही जर ही अशी सेंद्रिय शेती केली तर त्याच्यातनं देखील चांगलं उत्पन्न मिळतं. आणि ही कधी काढणी झाली या सगळ्याची? 3 दिवस झाले. 3 दिवस झाले. साधारण किती वाटे विकले तुम्ही, म्हणजे किंवा किलोमध्ये? हे जुडीवर जुडीवर विकता. आणि हे मालवण बाजारातच, मालवण आपल्या देऊळवाडा वगैरे देऊळवाडा भागातच तिकडे तुम्ही विकले? आमच्या घरची. मग तुम्ही स्वतः जाऊन विकता की? आम्ही स्वतः, मी, सासू माझी, मुलगा. अच्छा, तुम्ही रस्त्यावर बसता आणि नाही रस्त्यावर नाही, घरोघरी तुमचे गिरायक ठरलेले आहेत त्यांना घरोघरी आता घेऊन मागणी पण आहे. अच्छा, वालीला मागणी पण आहे. मग तुम्हाला फोन कॉल करून ते लोक, हो. त्यांना जशी भाजी हवी असेल किंवा तुम्ही त्यांना कळवता की ही भाजी तयार झाली. हे वांगी घातले, ही मल्चिंग मध्ये घातले. आणि अच्छा, मगाशी जी आपण वांगी बघितली ती फक्त वाफ्यांवर होती, वाफ्यांवर. ही मल्चिंग ही मल्चिंग आणि वाफ्यांच्या त्याच्यात फरक आहे की ही जरा वाढलेली आहे आणि जरा जास्त घन राहते. अच्छा, म्हणजे मल्चिंग मध्ये फरक जाणवतोय. मल्चिंग मुळे काय होतं, पाणी दिलेलं ना त्याच्या आतमध्ये राहते बाष्पीकरण. अच्छा अच्छा अच्छा. त्याच्यामुळे रोपांची वाढ चांगली होते. पाणी भरपूर मिळतं आणि वाढ पण होते. तुम्ही नेहमीच प्रयोग करत असता तर या पुढच्या वेळेला तुम्ही आता मल्चिंगचा वापर पूर्ण मल्चिंग नाही करणार आहे. ओके. आणि हे मागे आता टवटवीत जी वेलवर्गीय दिसतात ती कसली? ही काकडी आहे. अच्छा. त्यामध्ये आमचा स्वीट कॉर्न मका पण आहे. अच्छा, स्वीट कॉर्न पण आहे. ओके. इथे धरलेली काकडी कुठे दिसतील? इकडे कुठेतरी दिसत होतं. हा, हे बघा, इथे एक काकडी मोठी आहे तिकडे. छोटी काकडी आहे. हे आमची पावसाळीच बी ठेवलेलं आहे.
अच्छा, हे तुमचं स्वतःचं बियाणं आहे. स्वतःच बाजारचं नाही. ओके. तर ताई हे जे आपण बियाणं लावलेलं ते कधी लावलेलं? हे पावसाच्या नंतर लावलेलं आहे. अच्छा, म्हणजे किती दिवस झालेत आता? आता ह्याला 40 दिवस झाले. आता 40 फळं दिवस झालेत धरायला, आणि 40 फुलं आली आहेत. दिवसानंतर ही आता लागायला सुरुवात झाली आहे. हा. ओके. तर आता ह्याच्यानंतर आपण काय बघणार आहोत? दोडकी. दोडकी. चला आता आपण दोडकी बघूया. तर आता दोडक्याची हार्वेस्टिंग नाही झाली आहे, म्हणजे काढलेली नव्हती, त्याच्यामुळे आपल्याला दोडकी सगळीकडे दिसत आहेत. तर ही आता काढण्यालायक झालेली आहे दोडकी. हो चालेल. ओके, म्हणजे ही आता तुम्ही या 2-3 दिवसात बाजारात नेऊ शकता बाजारात विक्रीसाठी. नेणार आहे. हे बघा, तर दोडक्याची हार्वेस्टिंग होणार आहे लवकरच. तर तुम्ही कॉल करून तुम्हाला जर दोडकी हवी असेल तर त्यांची संपर्क करू शकता नक्की. अजून पुढे बघूया दोडकी. सगळीकडे आहे. ओके, हे बघा, हे बघा. तर ह्याचं 1 महिना उत्पन्न तुमचं चालू राहणार. हे आता मोठ्यातली काढणार तुम्ही उद्या, मग छोट्यातली एक मोठी एक झाल्यावर दिवस ऍड करून आम्ही काढतो. काढता. ओके. इथे काय लावलं आपण? ही पडवळ आणि आहे, हे जे वाली आहेत. अच्छा, तर आता ही जी दुसरी वेलवर्गीय रोपं दिसते ती कसली आहेत? पडवळ आहे. पडवळ आहेत. पडवळ आता हार्वेस्टिंग म्हणजे फुलायला चालू आहे. फुलायला चालू झाली. म्हणजे आता फ्लॉवरिंग चालू आहे. साधारण किती दिवस जातील पडवळ यायला? आता 15-20 दिवस जातीलच. ओके. आणि मग पडवळ लागायला सुरुवात होईल. पडवळ लागायला सुरू. मग पडवळ पण आपल्याला ऑर्गॅनिक पडवळ मिळते. हो. तर आता मंगेश काका स्वतः आलेले आहेत, जे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जास्तीत जास्त भाग बघतात. तर मंगेश काका, आता वेलवर्गीय मध्ये आपण ही तिसरी कुठली बघतोय? कारली बघतोय. कारली. ओके. ही साधारण कधी याची लागवड केलेली आपण? साधारण 30 ते 40 दिवस झालेले आहेत. अच्छा, आणि हे आता कधी पीक आपल्याला मिळतील काढायला? आणखी 8 ते 10 दिवसामध्ये होणार आहेत. अच्छा, मग 8 ते 10 दिवसानंतर ऑर्गॅनिक कारली पण मिळतील आपल्याला. तर मंगेश काका, ही कुठली रोप आहेत बाजूची? भोपळा आहे. अच्छा, हा सगळा भोपळा लावलाय. हा किती दिवसात तयार होईल? साधारण हा अजून 2 महिने लागतील साधारण. अच्छा, 2 महिने लागतील भोपळ्याला. म्हणजे फेब्रुवारी मार्च मध्ये मिळू शकतो भोपळा. हो, फेब्रुवारी मार्च. आणि त्याच्याबरोबर ही कलिंगड लावली. गेल्या वेळेला कलिंगड लावलेली, त्याचं काय आपल्याला उत्पन्न कसं काय मिळालं? कसं कलिंगड जास्त प्रमाणात केलं ना तर इथे मार्केटचा प्रॉब्लेम आहे. अच्छा. आणि आम्ही कसं स्वतःहून जाऊन मोठ्या प्रमाणात केली कलिंगड, कारण कलिंगड ही नाशवंतक वस्तू आहे. बरोबर, अगदी बरोबर. आणि ती जास्त काळ मार्केटमध्ये ठेवू शकत नाही. एखादा वेळ भोपळा असेल की ना, तर तो कसा राहिला तरी तो नंतर आपण विकू शकतो. त्यानंतर कारली कशी रोजच्या रेग्युलर भाजीमध्ये चालू शकतात, आणि सेंद्रिय असल्यामुळे ते ती घेतात. आणि सेंद्रिय ही जी ओळखायची असेल तर कसं की जी रासायनिक ही जी भाजी आहे ती लवकर नाशते, आणि ही 2 दिवस राहिले किंवा 4 दिवस राहिले ते काढून तरी पण लोकांकडे नेलात तरी त्याचा काही फरक दिसत नाही. म्हणून ही सेंद्रिय ओळखण्याची एक पद्धत आहे. आणि सेंद्रियची मेन म्हणजे जे पूर्वीचे लोक आहेत ना, त्यांनी खाल्यानंतर लगेचच त्यांना कळतं की सेंद्रिय कुठची आणि रसायन कुठचं. नक्कीच, कारण मी मगासपासून बघतोय की तुम्ही नेहमी प्रयोग करत असता. गेल्या व्हिडिओपेक्षा या व्हिडिओमध्ये मला जास्त प्रयोग दिसले. गेल्या वेळेला आपल्या कलिंगडाचं नुकसान झालं, त्यामुळे यावर्षी आपण भोपळा थोडा जास्त घेतलेला आहे. आणि भोपळ्याची भाजीला आपल्याकडे मार्केट पण चांगलं मार्केट. आणि ते कसं आज जर विकायला मिळालं नाही ना तर ते कसं 15 पाऊण महिना ज्यावेळी पैशाची गरज असेल त्यावेळी काढू शकतो. बरोबर. आता काय गरज नसेल तर काय राहू द्या, घरी ठेवलं तरी चालतं. ओके. आपण म्हणतो की घाटावरच हरभरा येतो, अच्छा, पण आपल्या कोकणात पण हरभरा होऊ शकतो. ओके. हे जे आम्ही आता या प्रयोगाने म्हणजे सिद्ध झालेलं आहे की ह्या ठिकाणी झाडं दिसत आहेत ती हरभऱ्याची आहेत. अच्छा. आणि त्यानंतर वाटाणा पण तिकडे बघितला, तिथे पण वाटाणा पण आहे, तो पण घाटावर हिरवा वाटाणा, तो पण घाटावरतीच जास्त प्रमाणात दिसतो, पण आपल्या कोकणात दिसत नाही. पण आपण ठरवलं की ते काय करायचं आहे तर ते करू शकतो आणि होऊ शकतो. बरोबर. नक्की आपल्याला प्रयोग तर केलेच पाहिजेत, आणि प्रयोग केल्यानंतर आपल्याला कळतं की आपल्याकडे काय पिकू शकतं आणि काय विकू शकतं. बरोबर ना? इथे चिबूड देखील लावलेले आहेत, त्याच्यानंतर हरभरा आहे, वाटाणा आहे, असं बऱ्याच शेतीचा म्हणजे तुम्ही प्रयोग आणि करता. याच्यामुळे काय होतं, कीडचं एकत्रित नियंत्रण होतं. अच्छा. आता तुम्हाला बघायचं असेल तिथे गेल्या वर्षी पिवळे ट्रॅक लावलेले होते, निळे आणि पिवळे. पण त्याच्यावरती की ना तुम्हाला रसायनाने कीड की ना ती इथली कीड तिकडे जाते, तिकडची परत इकडे येऊन बसते. पण यावेळी आता लावले आहेत ना, कालच लावले आहेत, पण एकही किडीचं म्हणजे कुठचंही कीटक त्याच्यावरती दिसलेले नाही आहेत. की जे आहेत ते ओके आहेत.
तर ताई खूप छान वाटलं तुम्ही या काता जमिनीमध्ये अगदी हा भाजीपाला ऑर्गॅनिक पद्धतीने केलेला आहे. नक्कीच आपल्या व्हिडिओ थ्रू जास्तीत जास्त लोक तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि लोकांपर्यंत ऑर्गॅनिक भाजी म्हणजे जी सेंद्रिय भाजी आहे ती पोहोचेल. तर मला एकच शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की या सगळ्यामध्ये तुमचा फॅमिली सपोर्ट कसा आहे? मिस्टर आहेत, अच्छा. सासू, मुलगा माझा शाळेत जायच्या आधी हे सगळ्या भाज्या विकून ओके ओके. म्हणजे तो शाळेत जाण्याच्या अगोदर या भाज्या विकतो. अगोदर विकून. मंगेश काका तुम्हाला बाकीची सगळी मदत बाकीचे, करतात. आणि ह्या ताई कोण आहेत? ह्या बहीण अच्छा. ह्या पण मदत करतात. अच्छा, मग त्या वेळोवेळी इथे वेळोवेळी येऊन मदतीला त्या परोळ्यातून येऊन मला मदत करायला येतात. मदत करायला. सो नक्कीच तुमचा हा व्यवसाय खूप मोठा होईल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला मालवणी लाईफ परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, नवीन वर्षाचा हा पहिला व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. एक चांगली माहिती तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्यासाठी मंगेश दादा असतील किंवा प्रथमेश असेल यांनी आपल्याला जी मदत केली आहे त्याबद्दल त्यांना बिग थम्स अप. नक्कीच ह्यांचा जो व्यवसाय हा जास्तीत जास्त मोठा होईल आणि त्याच्यातनं इतरांना देखील रोजगार निर्मिती होईल आणि आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये लोकांना चांगली भाजी मिळेल. तर मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्व अगोदर तुम्हाला मिळतील. असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय. देव बरे करू.